यांच्या वतीनं आज राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिन महापालिका मुख्यालयात साजरा करण्यात आला। स्वच्छता ही सेवा या अभियानात स्वच्छ भारत दिवस 2024 साजरा करण्यात आला। या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसंच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा, सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मुख्यालय जी गोदापुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसंच महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नवरात्र उत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। ठाणे शहरात हा उत्सव शांततेत साजरा व्हावा, या उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा या उद्देशानं पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। 3500 पोलीस कर्मचारी तसंच होमगार्ड, स्वयंसेवक, पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते अशी ही एकत्रित यंत्रणा कार्यरत झाली आहे। ठाणे आयुक्तालयातील 5ही परिमंडळात पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे। या उत्सवासाठी 4 अप्पर पोलीस आयुक्त, 9 पोलीस उपायुक्त, 15 सहाय्यक पोलीस आयुक्त, 91 पोलीस निरीक्षक, 283 सहाय्यक उपपोलीस निरीक्षक, 29 महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2552 पोलीस, 547 महिला पोलीस, SRPFच्या 3 तुकड्या, QRT प्लॅटून 3 असा पोलीस बंदोबस्त तैनात राहील अशी माहिती पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली आहे। उद्या गुरुवारपासून नवरात्र उत्सव सुरू होत असून त्यानिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। धूमधडाक्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचं आयोजन करण्यात आले। ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 609 सार्वजनिक ठिकाणी देवी मातेच्या मूर्तींची स्थापना होणार असून 3278 इतक्या ठिकाणी खाजगी मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे। तसंच 141 सार्वजनिक मंडळांतर्फे तर 260 खाजगी देवीच्या प्रतिमेची स्थापना करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयात 572 ठिकाणी सार्वजनिक तर 503 ठिकाणी खाजगी गरबा आणि दांडियांचं आयोजन करण्यात आले। तसंच 3 ठिकाणी रामलीलाचं आयोजन करण्यात आलं असून 11 ठिकाणी रावण दहन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जय अंबे माँ ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आहे। जय अंबे माँ सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती। येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवांच्या 9 दिवसात टेंबी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते। राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात। यंदा या नवरात्र उत्सवाचं हे 46वं वर्ष आहे। यंदा हिमाचल प्रदेशातील जटोला शिवमंदिराच्या देखाव्याचं आकर्षण असून यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे। 200 कारागीर सजावटीचं काम करत आहेत।
हिमाचल प्रदेशातील सोलन येथील डोंगर माथ्यावर वसलेलं हे आशियातील सर्वात उंच मंदिर आहे. सलग 3 पिरॅमिड बनलेले दक्षिण द्रविडी वास्तुशैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे. या मंदिरात प्राचीन काळी भगवान शंकराचं विश्रामस्थान असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे. चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे. ते 121 फूट उंचीचं आहे. हे मंदिर आहे. त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. काय देवाच्या प्रार्थना काय प्रार्थना देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या 5 वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे ही देवीच्या प्रार्थना करतो. वैशिष्ट्य काय असणार यंदा यावेळेचं देऊळ भव्य देऊळ आहेत. पंच आहेत हिमाचल प्रदेशचं. आणि लोक या देऊळ बघायला याचं डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं. पुण्याच्या तिथं आणलंय, आपण इथं आणलंय. आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं. लोक पुण्याला जात नाही गणपतीला, पण ठाण्यात बघतील एवढंच आमच्या. ठाणे शहरातील खंडणीविरोधी पथकानं उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसायासाठी बळजबरीनं ठेवलेल्या थायलंडमधील 15 महिलांची सुटका केली आहे. या महिलांना आर्थिक लाभाचं आमिष दाखवून थायलंडमधून भारतात आणण्यात आलं होतं आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं. खंडणीविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं उल्हासनगर सेक्शन 17 येथील सितारा लॉजिंगवर छापा टाकला. या कारवाईत कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग वय वर्ष 37 या मॅनेजरसह 4 कामगारांना ताब्यात घेण्यात आले. तसंच लॉजमधून 5,37,000 रुपयांची रोख रक्कम आणि इतर साधनं जप्त करण्यात आली. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एकूण 15 बँकॉकवरून आणलेल्या मुली आणि एकूण 5,27,000 रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नामे कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झाले. तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले 3 काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे. आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं, हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर, ॲडिशनल सीपी श्री उगले साहेब व डीसीपी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली.